किशोर तावडे यांनी सामाजिक भान ठेवत खेड्यापाड्यातील छोटे मोठे उद्योग, शेतकरी समूह, बचत गट, सुशिक्षित बेरोजगारांना, कुटीर उद्योगांना अर्थसहाय्य करत स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. दरम्यान त्यांच्या या कामाची दखल समता प्रतिष्ठान दिल्लीने घेतली. त्यानुसार त्यांना सामाजिक क्षेत्रात, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. 11 मे 2025 रोजी मालवीय स्मृती भवन, नवी दिल्ली या ठिकाणी अशोक स्तंभाचे सन्मानचिन्ह आणि PhD देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक आणि उद्योग क्षेत्रात नाविन्यपूर्ण व प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल अमेरिकेतील कोलंबिया, कॅलिफोर्निया विद्यापीठानेही मानद डॉक्टरेट डॉ. कमल किशोर तावडे यांना बहाल केली. मला खूप आनंद झालेला आहे आणि त्यांनी माझी दखल घेतली. मी एक छोट्याशा खेडेगावात, तळणी गावातून आलेला आहे आणि मी जवळपास 10 वर्षापासून पैनगंगा नावाची संस्था चालू केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून शेतकरी, छोटे मोठे लघु उद्योगवाले यांना कर्ज पुरवठा करून त्यांना कसं पाठबळ देता येईल, वैयक्तिक तर कोणी कोणाला देऊ शकत नाही, या माध्यमातून जनसेवा करावी हा आपला उद्देश या संस्थेच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचवतो, खेड्यापाड्यात पोहोचवतो. आणि छोटे मोठे महिला बचत गट, महिला सक्षमीकरण, जसं लाडकी बहीण योजना आणली तशी लाडकी बहीण गट हे आपण आपल्या संस्थेच्या माध्यमातून महिलापर्यंत पोहोचवतो, तळागाळापर्यंत पोहोचवतो. खेड्यामध्ये आपल्या जवळपास 10 ते 15 शाखा आहेत. जवळपास खेड्याशी निगडीत ह्या शाखाचा आपल्याला पुरेपूर फायदा होतो. सर्वसामान्याला पण त्याचा फायदा होऊन जातो. उद्योगासंदर्भात शेतकरी शेतमजुरांसाठी आपली संस्था काय काम करते? उद्योगासमोर गाईसाठी लोन देणे किंवा छोटे मोठे पापड उद्योग, जे काही कुटीर उद्योग आहेत ते करण्यासाठी आपण पाठबळ सर्वांना देतो. या सगळ्या गोष्टीची दखल कॅलिफोर्निया विद्यापीठाने घेतली? हो, घेतली. त्या कॅलिफोर्निया विद्यापीठाने आपली ही दखल घेतली. दखल घेतल्यानंतर त्यांनी मला डॉक्टरेट ही पदवी बहाल केली 11 मे रोजी दिल्ली येथे. संबंधित कार्यक्रमासाठी कोणाच्या हस्ते हा कार्यक्रम झाला? कार्यक्रम मालवीय स्मृती भवन, दिल्ली येथे 11 मे रोजी सकाळी 9:30 वाजता हा कार्यक्रम सुरुवात झाली आणि त्याचे मेन चीफ गेस्ट म्हणून ऑनरेबल अभिषेक वर्माजी, चीफ नॅशनल कोऑर्डिनेटर म्हणून शिवसेनेचे आहेत, आणि त्यानंतर विश्वेंद्र पवनजी हे नेपाळचे कृषी मंत्री म्हणून आहेत ते होते, आणि त्यानंतर ॲडव्होकेट संजीवजी सेगलजी सुप्रीम कोर्ट गव्हर्नमेंटचे सुप्रीम कोर्टाचे जज होते. यांच्याकडून मला हा 11 मे रोजी 11 वाजता मालवीय स्मृती भवन येथे पदवीचा कार्यक्रम बहाल करण्यात आला.